सध्या महाराष्ट्रामध्ये गुन्हेगारीचं जे प्रमाण आहे ते मोठ्या प्रमाणामध्ये वाढताना आपल्याला सगळीकडे दिसत आहे। खुलेआम जे होदच घडणारे गुन्हेगार आहे मोठ्या प्रमाणामध्ये महाराष्ट्रामध्ये सर्वीकडे हा प्रकार घडत असताना चंद्रपूर जिल्ह्यामध्ये रेती घाट हे बंद असल्याने अवैध रेती वाहतूक मोठ्या प्रमाणामध्ये सुरू आहे आणि ही वाहतूक प्रशासनाच्या नाकावर ठेचून हा प्रकार होत असताना कुठेही यांच्या मनामध्ये भीती आपल्याला पाहायला मिळत नाही आहे। या संदर्भामध्ये आम आदमी पार्टीने ही भूमिका आपल्या हातामध्ये घेतलेली असून या जिल्ह्यामध्ये अवैध व्यवसायातून होणारी गुंडशाही संपवण्यासाठी आपली कमर कसलेली आहे। यासाठी जनतेला आम आदमी पार्टीने आवाहन केलेलं होतं, जर आपल्याकडे जर कुठे अवैध प्रकार जर होत असेल तर याची सूचना आम आदमी पार्टीकडे द्यावी। यानुसार आम आदमी पार्टीकडे अशा वारंवार जनतेच्या तक्रारी आमच्याकडे येत आहेत। अशीच एक तक्रार आमच्याकडे आलेली आहे, ती तक्रार आहे चंद्रपूर शहराला लागलेलं जमनजेट्टी परिसर। यामध्ये दिवसा ढवळ्या अनेक ट्रॅक्टर जवळपास 100 ते 200च्या संख्यामध्ये अवैध रेतीचं वाहतूक करताना आम्हाला त्या ठिकाणी आढळलेलं आहे। जनतेच्या तक्रारीवरून आज आम्ही SP पोलीस अधीक्षक माननीय श्री SP साहेब यांना आम्ही निवेदन देण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहे आणि त्यांना या निवेदनातून आम्ही मागणी करत आहोत की या ठिकाणी धाड टाकून जे पण गुन्हेगारीमध्ये अवैध धंद्यामध्ये अडकलेले लोक आहेत यांच्यावर अशी कारवाई करण्यात यावी जेणेकरून भविष्यामध्ये अशा पद्धतीने अवैध धंद्यामध्ये कोणीही उतरू नये आणि किंवा भविष्यामध्ये कोणी जाऊ नये याचा सबक त्यांना शिकवला पाहिजे। धन्यवाद। बहुत मोठं झालं आहे।